प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक एप्रिल 1 तारीख बुधवार। सारोनचा गुलाब। मी सारोनचा गुलाब आगे आणि तळ्यातील कमल आगे। श्रेष्ठ गीत 2 अध्याय 1 वचन। आज देव पिता तुमच्यापैकी प्रत्येकाला सारोनचा गुलाब देऊ इच्छितो। तो एक सुंदर आणि सुगंधी गुलाब आहे। तुलनातीत आणि अमूल्य रक्ताने रंगलेला गुलाब। तो गुलाब म्हणजे आपला प्रभू आणि राजा येशू ख्रिस्त। बायबल म्हणते, कारण देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो तो नाश पावणार नाही, तर अनंत जीवन प्राप्त करेल। योहान 3 अध्याय 16 वचन। तुमच्या आसपासच्या रान फुलांकडे बघा, पण मग सारोनच्या गुलाबकडे आदराने आणि काळजीपूर्वक बघा। येशू ख्रिस्ताला तेजस्वी आणि प्रभात तारा असे म्हटले जाते। त्याला आत्म्याची प्रियकर असेही म्हटले जाते। त्याचे वर्णन गेदीच्या द्राक्षमळ्यातील मेंदीच्या फुलांच्या गुच्छासारखे केले आहे। त्याला गंधसाचा पुंजका, सुगंधी अत्तर आणि आनंददायक सफरचंदाचे झाड असेही म्हटले जाते। तरी या एका ठिकाणी त्याला सारोनचा गुलाब असे संबोधले आहे। त्याचे विचार करा, आपण आपल्या प्रभू येशूचे वर्णन कसे करू शकतो? शास्त्र म्हणते, माझा प्रिय गोरा आणि तांबूस आहे, तो 10,000मध्ये श्रेष्ठ आहे। श्रेष्ठ गीत 5 अध्याय 10 वचन। होय, तो पूर्णपणे मनोहर आहे। श्रेष्ठ गीत 5:16 वचन। एक विद्यार्थी दररोज आपल्या शिक्षकांच्या टेबलावर ठेवण्यासाठी आपल्या बागेतून अनेक गुलाब आणायचा। शिक्षक दुसऱ्या शाळेत गेल्यानंतरही तो मुलगा गुलाब आणत राहिला। ते पाहून शिक्षकाचे हृदय आनंदाने भरून जायचे। पण एके दिवशी त्या मुलाचा अपघात झाला आणि तो मरण पावला। तेव्हा शिक्षक दुःखाने म्हणाला, हाय, मी त्याला येशू सारोनचा गुलाब देऊ शकलो नाही। येशू फक्त कोणत्याही गुलाब नाही, तो सारोनचा गुलाब आहे। सारोन म्हणजे एक मोकळे मैदान। मोकळ्या उंच मैदानावर उगवलेला गुलाब सर्वांना दिसतो। पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, श्रीमंत किंवा गरीब कोणीही त्याच्याजवळ येऊन त्याचा सुगंध अनुभवू शकतो आणि त्याच्या सुंदर पाकळ्याचे कौतुक करू शकतो। येशू सर्वांचे आहे। त्याने सगळ्यांचे वेशीबाहेर दुःख सहन केले। इब्री 13 अध्याय 12 वचन। त्याने संपूर्ण जगासाठी आपले मौल्यवान रक्त सांडले। आजही तो सारोनच्या गुलाबाचा सुगंध पसरवत आहे। देवाचे लेकरांनो, कारण येशू सारोनच्या गुलाबाप्रमाणे मोकळ्या मैदानात उभा आहे, त्यामुळे पापी असो किंवा दुःखी कोणीही त्यांच्याकडे येऊन मुक्ती आणि शांती मिळवू शकतो। 5 कारणांसाठी तो आज प्रेमाने तुम्हाला बोलावतो। अधिक चिंतनासाठी वचन। हे श्रम करणाऱ्यांनो आणि ओझ्याने दबलेल्याने तुम्ही सर्व माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विश्रांती देईन। मॅथ्यू 11 अध्याय 28 वचन। दिवसासाठी बायबल वाचन। सकाळी न्यायाधीश 13 अध्याय 14 अध्याय 15 अध्याय। संध्याकाळी लूक 6 अध्याय 27 वचन से 49 वचन। धन्यवाद।